नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, जमीन मग ती शेतजमीन असो किंवा बिगर शेतजमीन असो, जमिनीच्या मुद्द्यावरून वादविवाद होत असल्याचं आपण नेहमीच बघत असतो। इतकंच काय तर राज्यभरात या मुद्द्यावरून अनेक खटले सुद्धा प्रलंबित आहेत। बऱ्याचदा असं होतं की जमीन कसणारा एक असतो आणि प्रत्यक्ष त्या जमिनीचा मालक हा दुसराच निघत असतो। त्यामुळे मग जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास संबंधित जमीन ही आपल्याच मालकीची आहे हे सिद्ध करण्यासाठी जमिनी संबंधीचे काही पुरावे कायमस्वरूपी आपल्याजवळ जतन करून ठेवणं हे गरजेचं असतं। हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। जमीन कोणतीही असो, शेतजमीन असो, बिगर शेतजमीन असो किंवा आपण एखादा प्लॉट हा घेतलेला असो, तर त्याची कोणकोणती कागदपत्रे कायमस्वरूपी आपण जवळ ठेवायची आहेत याचीच माहिती आता आपण एक एक करून घेऊया। सर्वात महत्त्वाचं जे काही कागदपत्र असतं ते म्हणजे खरेदी कर। जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो, ते म्हणजे खरेदी कर। खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजण्यात येतो। यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला, कोणत्या 2 व्यक्तींमध्ये किती क्षेत्रावर आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती खरेदी खतामध्ये लिहिलेली असते। खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबाऱ्या उतार्यावर नवीन मालकाची नोंद ही केली जात असते। याकरता खरेदी खत हे महत्त्वाचं कागदपत्र आहे। आता 2 नंबरचे कागदपत्र बघूया, ते म्हणजे सातबारा उतारा। सैद जमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकीचा हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे। गाव नमुना 7 मध्ये शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे, त्याची किती जमिनीवर अधिकार आहे हे नमूद केलेलं असतं। सातबारा उतार्यावर भूधारणा पद्धत नमूद केलेली असते। यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पटण्यास मदत होत असते। जमीन धारणा पद्धतीमध्ये 1, 2, 3, 4 असे वेगवेगळे पर्याय किंवा लिहिलेलं असतं। याला भोगवटदार वर्ग सुद्धा म्हणण्यात येत असतं। भोगवटदार वर्ग 1 म्हणजे या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचा हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात। शेतकरी हा या जमिनीचा मूळ मालक असतो। 2 म्हणजे भोगवटदार वर्ग 2, यामधील जमिनीचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत। सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतरण करता येत नाही। तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकार या प्रवर्गात मोडतात। या जमिनी सरकारी मालकीच्या असतात। चौथ्या प्रकारात सरकारी पट्टेदार जमिनी येतात। यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडे तत्त्वावर दिलेल्या जमिनी असतात। या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षाच्या मुदतीसाठी भाडे तत्त्वावर दिल्या जात असतात। आता सरकारने डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उतार्यावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे दरवर्षी अपडेटेड सातबारा उतारा कारण कधीही सोयीस्कर असतं आणि तो जतन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। आता तिसरे आणि महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे खाते उतारा किंवा आठव। एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गटात क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते। या सगळ्या गट क्रमांकामधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8 म्हणजे खात्या उतार्यावरती नोंदवलेली असते। 8 उतार्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणत्या गटात आहे त्याची माहिती मिळते। त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8 चा उतारा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जात असतो। महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8 उतारा हा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे तुम्ही दरवर्षी अपडेटेड खाता उतारा डाउनलोड करू शकता आणि तो जतन सुद्धा करू शकता। खाते उतारा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा याची माहिती आपण एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ आपण नक्की पाहा। आता चौथं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे जमीन मोजणी नकाशे। जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते। यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमच्या त्या नावावरील मालकी हक्क प्रस्थापित केला जाऊ शकतो।
त्याकरता हे कागदपत्र महत्वाचं असतं. त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असतं. एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती गट नकाशामध्ये दिलेली असते. तसेच तुमच्या शेताला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात, म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचं शेत आहे तेही त्यामध्ये नमूद केलेलं असतं. आता जो काही पाचवा महत्वाचा पुरावा आहे तो म्हणजे जमिनीच्या महसूल पावत्या. दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यामार्फत दिली जाणारी पावती हा सुद्धा जमीन मालकीच्या हक्काबाबतचा महत्वाचा पुरावा ठरू शकतो. या पावत्या एका फाईल मध्ये सांभाळून ठेवल्यास वेळेप्रसंगी त्याचा पुरावा म्हणून आपल्याला वापर करता येऊ शकतो. आता सहावा महत्वाचा पुरावा तो म्हणजे जमिनी संबंधित पूर्वीचे खटले. एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसेसची कागदपत्रे, त्यातील जबाबांची प्रती, निकालपत्र इत्यादी कागदपत्र जपून ठेवलेली पाहिजे. याचा वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी आपल्याला करता येऊ शकतो. आता सातवा आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. बिगर शेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्यांच्या मालकी हक्काविषयी जागृत राहणं आवश्यक असतं. बिगर शेत जमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. ज्या पद्धतीने सातबारा उतारावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजे बंगला, व्यावसायिक इमारत याची माहिती प्रॉपर्टी कार्डवरती नमूद केलेली असते. त्यामुळे बिगर शेतजमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड हे मान्य असतं. बिगर शेती क्षेत्रात घर असेल तर संबंधित व्यक्तीचं घरपट्टी भरल्याच्या पावत्याही सांभाळून ठेवाव्या लागतात. घराच्या मालकीविषयी वाद निर्माण झाल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजेच मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले जमीन मालकी हक्काचे जे काही 7 पुरावे ते जर आपल्या जवळ असतील तर आपल्या जमीन जागेला कोणीही हात लावू शकत नाही, कारण की त्याचा मूळ मालक आपण असल्याचं आपल्याकडील असलेल्या 7 पुराव्यांवरून सिद्ध होत असतं. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.